मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरवशे आज तुळजाभवानी मंदिरच्या संस्थांच्या समोर लाक्षणिक उपोषण करणारे अविनाश राजेंद्र पवार यांना या ठिकाणी सदरील लाक्षणिक उपोषणाच्या बाबत त्यांच्या काय मागण्या आहेत या मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी सत्यवादीच्या वतीने या ठिकाणी आलो असता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या समोर लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर का आणि कशामुळे आली, काय काय म्हणणे सर तुमचं? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अविनाश पवार, तुळजापूर शहर उपाध्यक्ष मनसे. आज दुर्दैवानं आई तुळजाभवानीच्या दरबारात बाहेर महाराष्ट्र राज्यात सुद्धा भ्रष्टाचाराचा कारभार चालू असल्यामुळे मला दुर्दैवानं सांगायची ही वेळ येते की आई तुळजाभवानीच्या दरबारात सुद्धा आर्थिक व्यवहारातून घोटाळा होत आहेत. जनसंपर्क अधिकारी यांनी 847 पासचा वैयक्तिक लोकांना पास वाटप करून आर्थिक घोटाळा केलेला आहे. याच्यामुळे मंदिर संस्थानाचे 4,23,500 रुपये इतके नुकसान झालेले आहे. संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करून योग्य प्रकारे त्याला बडतप करून कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. 2 निवेदन दिले ते पूर्वी. नंतर 14 तारखेला लाक्षणिक उपोषण करण्याचा भूमिका घेतल्यावर अद्यापपर्यंत मंदिर कर्मचाऱ्यांकडनं किंवा अधिकाऱ्यांकडनं कुठल्याही प्रकारचा लेखी किंवा तोंडी काय माहिती उपलब्ध कळवण्यात आलेली नाही की कारवाई कोणत्या प्रकारची चालू आहे, चौकशी चालू आहे का नाही. एकंदरीत असं वाटतंय की संगतमताने सर्व अधिकाऱ्यांनी संगतमताने हा 4,23,500 रुपयाचा घोटाळा केल्याचे संशय येत आहे. जर या ठिकाणी जर तुम्ही म्हणल्याप्रमाणे 847 पास गुणिले 500 रुपयाचा प्रत्येकी एक पास याप्रमाणे या ठिकाणी 4,23,500 रुपयाचा महाघोटाळा म्हणजे महाच घोटाळा म्हणायला, घोटाळा छोटा असला काय मोठा असला काय, परंतु घोटाळा घोटाळाच असतो. तर तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये या ठिकाणी अनेक पासेस, अनेक मग ते VIP लोक असतील, मग त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, यांच्या जवळच्या नातलगाला या ठिकाणच्या प्रशासनाच्या मंदिर प्रशासनाच्या वतीने जे पास दिले जातात त्या पासची मंदिराच्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नोंद नाही. असे पासेस म्हणजे 847 पासेस फक्त नावालाच आहेत, पण त्याच्यापेक्षाही जास्त अनेक पासेस असतील. ते पासेस प्रत्येक दिवसाला, प्रत्येक पर दिवसाला या ठिकाणाहून मंदिरच्या संस्थानाहून त्यांची